नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर खरं तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण मी बरेच दिवस झालं होतं यूट्यूबवरती व्हिडिओ टाकला नव्हता आणि आत्तापासून मी कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहे. कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जे लोक नावं ठेवत असतील तर ते आय डोंट केअर. सो गाईज, आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे माहिती आहे का? तर आम्ही जो वाल लावला आहे आणि वालामध्ये आमच्या हरणांनी काय काय नुकसान केलं आहे ते सगळं दाखवणार आहे. चला तर मग मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा वाल लावला होता आम्ही आणि इथल्या सऱ्या अख्ख्या मोकळ्या केल्यात. आता मी पाणी देतोय आणि इकडं बघा, इथं लास्टपर्यंत दिसते तुम्हाला वेल आहेत. पण इकडच्या ज्या 4 सऱ्या आहेत, 5 सऱ्या आहेत, त्यांचं पूर्णपणे हरणांनी खाऊन घेतलं आहे. त्यामुळं आम्ही हे बघा परत वाल टोपला आहे छोटासा, हा दिसतोय का? आणि त्याला मावा पण पडला. आता मी औषध मारणार आहे थोड्या वेळाने. हे आमचं चिक्कूचं झाड आहे, शेजारीच आहे. आणि हे आंब्याचं झाड आहे, हे देखीये. आणि खाली मका लावली, हे आंब्याचं झाड आहे. आणि हे बघा आता मी भिजवतोय एक, ही एक राहिलंय भिजवायचं आणि ही एक सरी राहिली. आता काय करणार आहे माहिती आहे का? अरे, शेवटचं लाईन राहिली. आता ही बघा किती छोटा वाल, आता म्हणजे हरणाने पूर्ण खाऊन घेतला होता वाल. ह्याच्या बरोबरचा जो वाल होता ना, तो हरणाने खाल्ला. आणि मग आम्ही काय केलं, तर मग हे जे आहे ना परत बी टोपलं. त्यामुळं थांबा, आता मला इथं दारं मोडायचं आहे, तिकडं पाणी लावायचं आहे त्या सरीला शेवटच्या. त्यामुळं मी थोडा गॅप घेतो, थांबा. तर हे बघा मित्रांनो, मी इथं दारं दिले आणि आता ह्या शेवटच्या सरीला पाणी चाललेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला बघायचं का इथं झाड कसं झालं आहे? तर हे बघा, सीताफळाचं झाड आले, पण आता ह्याचा काय फायदा नाही कारण ते रानातच आले. आता एवढं भिजलं की मला लगेच सारा मोडायचा आहे. आणि लुक ॲट हर वॉटर. डोंगराच्या कडेला घर आहेत. बघा वाल कसा झपकाळला आहे. काल आम्ही बांधल्या 2-3 साऱ्या आणि आता राहिलेल्या बांधायच्यात. आता वेळच नाही. बघा परत फुटलं मित्रांनो. अब क्या करे, आता काय परत तुंबवायला लागणार आहे. असे नाही ऐकणार, दगडच लागल. तर मित्रांनो, शपथ, आता मी शेवटच्या वाखुऱ्यावरती पाणी मोडलेलं आहे. आणि आता काय माहिती आहे का, हे झालं ना परत मकावर पाणी घ्यायचं आहे आणि ते झालं की मग झालंच भिजून. तर मी तुम्हाला गोष्ट दाखवतो. तर काल आम्ही ही वाल बांधायला होतो, वालाच्या फांद्या. तर प्यायला पाणी पण आणलं होतं आणि मग काय झालं माहिती आहे का, हे बघा इथंच बॉटल राहिली. आता कालचं पाणी मी पिणार आहे कारण इथं मला प्यायला पाणीच नाही म्हणून. पाणी जरा गरम आहे, असू द्या, गरमच पाहिजे होता कारण थंडी भरपूर वाढली ना. आता हे पण वाखुरं भिजलं. आता हे झालं की लुक ॲट दिस रान. मका भिजवायची तिथली. तोपर्यंत आज 5:30 लाईट जाणार आहे. हब्बा झाला 1 तारखेपासून. आणि मग आता बॉटल इथंच राहू दे. केवढी मोठी बॉटल, बॉटल इथं राहू दे. बरीच कामं पडल्यात, दिवस काय पुरत नाही. आणि आमचा वाल कसा आला तेवढं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करून घ्या, लाईक बी करा आणि जास्तीत जास्त बघा. कसा वाटला कमेंटमध्ये पण सांगा. आहे फालतूच, पण घ्या, आता काय फालतू ब्लॉग आहे पण इट्स ओके. टेक केअर, गुड बाय, टेक केअर, गुड बाय, टेक केअर. अँड ऑल्सो काय, ऑल्सो सबस्क्राईब करा. धन्यवाद.